नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खरं म्हणजे 82 पासून वेगवेगळ्या भूमिकेत, कधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कधी भारतीय जनता पार्टी, अशी वेगळ्या भूमिकेत विट्यात येत गेलो। पण केव्हाच हे विट्याच्या राजाचं भव्य दिव्य रूप पाहण्याचं योग आला आहे। आश्चर्यचकित झालेलं आहे की इतकं मोठं देखावा, इतकं मोठं वातावरण निर्माण करणं खरंच आश्चर्यचकित करणार आहे। त्यामुळे मी आमदार सुहास बाबरांचं खूप आभारच मानले। त्यांनी म्हटलं हे काय तुमच्या आधी त्यांचे वडील काय अनिल बाबर कधी म्हणाले तर मी आणि देवेंद्र चलो करेंगे, असं सुहासने म्हटलं म्हणून जायचं। एक त्याचा कोणाही राजकीय नेत्याच्या घरमध्ये असं असेल खूपच भव्यदिव्य आहे, त्यामध्ये मी त्याचं मनापासून अभिनंदन करेन। राजकीय जीवनामध्ये राजकीय कामाव्यतिरिक्त एखाद्या विषयात इतका वेळ देणं त्या माणसाला शक्य नसतं, त्यासाठी तेवढी श्रद्धा, तेवढी आवड लागते। खूप त्यांचं अभिनंदन आणि विट्याच्या सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काय भारतीय जनता पार्टीत प्रवेश वगैरे आता काही शिल्लक नाही होतं। पण काय झालं आहे दादा की असं झालं की बऱ्याच ठिकाणी एका महिन्यात 2 तलवारी झालेत, 2 विरोधाभास असणारे नेते इन्क्लुडिंग खानापूर मतदारसंघ। मला येताना बरेच जण असं म्हणाले होते की हा गणपती पावतो, त्यामुळे मी मनामध्ये अशी प्रार्थना केली की जेवढे म्हणून आमच्याबरोबर आहेत त्या सगळ्यांची मनं जुळावी, एका दिशेने काम करावं, कारण ते 1+1 2 झाले तर ह्या विधानसभा मतदारसंघात विकास। पण भाजपमध्येच खुर्द आणि बुद्रुक असे प्रकार सुरू आहे। हे बघा, माणसं जिवंत जिथे असतात ते घरात नवरा बायको मुलं सासू सासरे भाऊ बहिणी त्यांचं पण काही एकमेकाशी जमतं असं नाही, कारण ती एक जिवंत व्यक्ती असते। मूर्त्या एकत्र ठेवू शकतात, त्याला काही जीव नसतो। जिवंत माणसांचं हे चालणारच,
ते विकोपाला जाऊ नये यासाठी त्या घरातल्या लोकांनी प्रयत्न पण एका ताटावर येतील का ते हां जेवायच्या वेळेला एकत्र जाणार का? आज मला जे सांगितलं की हा गणपती पावतो तर त्याच्यामध्ये मी असा संकल्प केला आहे की जर या वर्षभरामध्ये बाबर म्हणजे सुहास आमचे गोपीचंद पडळकर गोपीचंदाचे भाऊ ब्रह्मदेव पडळकर इकडे वैभव पाटील तिकडे देशमुख असे सगळे एकत्र आले तर या विधानसभेत समोर काही राहतच नाही. पण दादा तर मग पुढच्या वर्षी मी मनात म्हटलं आहे काय करायचं ते इतकं भव्य उभे आहे की मी काय करणार. पण कार्यकर्ते तर 60 वर्ष एकमेकाच्या विरोधात लढतात. तुम्ही जिवंत नेते एकत्र आणतायत पण कार्यकर्ते मृत होतील. नाही बघा नेत्याची व्याख्या काय तुम्हाला सांगू. नेता म्हणजे तो नेतो लीडर म्हणजे कोणतं लीड. त्यामुळे ते एकदा एकत्र आले की खाली कार्यकर्ते याची सुरुवात स्थानिक स्वराज संस्थेतनं होईल का? त्या माहीत एवढ्या लवकर गणपती पावेला सगळे दिसत नाही. काय बातम्या येतात की शिंदे साहेब दऱ्याला आल्यात. आज तर अजितदादा म्हणतात की पुणे महापालिका आपण स्वबळावर लढू. मग हा महायुतीतला विसंवाद खालपासून वरपर्यंत आहे का कसा आहे? स्थानिक स्वराज्य संस्था हे पण म्हणाले की परवा आम्ही वेगळे लढणार कारण नेता त्याची लोकसभा विधानसभा काढून घेतो आणि बाकीच्यांनी काय करायचं टाळ पिटत बसायचं काय. त्यामुळे सगळ्यांना लढू द्यावं आणि सगळ्यांनी लढल्यानंतर एकत्र पक्षी सरकार. पातळीवर लढणार आहेत आपण सगळे. तुम्ही ॲग्री ॲग्री म्हणजे कसं आहे की लोकल लेवलला कार्यकर्त्याला टॅकल करणं अवघडच स्वराज संस्था तू काय म्हणतो हे तुझी झाली आमदार मला लढू दे की म्हणतो. स्थानिक स्वराज संस्था पक्षी पातळीवर लढल्या जातील. कुठल्या स्थानिक स्वराज संस्था स्थानिक स्वराज्याच्या पक्षी पातळीवरच लढल्या